तर आलू पराठा फुटू नये यासाठी एक सिक्रेट सांगितले आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मुलांच्या डब्यात देण्यासाठी एकदम छान अशी आपली रेसिपी आहे आज आणि मुलांना एकदम आवडते आणि दह्याबरोबर खाल्ल्यानंतर ना एकदम छान लागते. तर चला रेसिपी बघूया. तर इथं मी उकडून घेतलेले बटाटे आहेत, त्याला खिसून घेतलेलं आहे आणि मी त्याच्यात ना असं बारीक करून पेस्ट घेतलेली आहे. लसूण आहे आणि कोथिंबीर आणि मिरची. तर तुम्ही ह्याच्यात लाल तिखट टाकायचं असेल तर टाकू शकता. तर मुलांसाठी मी बनवले, जास्त तिखट बनवणार नाही. तर ह्याच्यात आपण थोडंसं आता चवीपुरतं टाकणार आहे गरम मसाला. तर 1 चम्मच भरून मी गरम मसाला आणि थोडंसं मीठ टाकलं. तर आता हे आपण चांगलं हातानेच मिक्स करून घेणार आहे. तर तुम्हाला जर ह्याच्यात कांदा वगैरे टाकायचा असेल तर टाकू शकता. तर मुलांना आवडत नाही कांदा आणि जास्त तिखटही करणार नाही. तर माझ्याकडून थोडीशी हळद पावडर राहिली ते टाकायची, तर थोडीशी हळद पावडर टाकली. तर चला आता चांगलं मिक्स करून झालेलं आहे इथं माझं, तुम्ही पाहू शकता. आणि आपला पराठा का फुटतो, तर आपण जास्त पाणी ओततो शिजवताना आणि उकळल्यानंतर ही बटाटे त्या पाण्यात ठेवायची नाही, ती काढून लगेच आपण साईडला ठेवायची, जेणेकरून मग ते बटाटा पाणी शोषून घेत नाही. तर इथं थोडंसं तेल ओतलं आणि तर हे पीठ मी अगोदरच मळून ठेवलेलं होतं, अजून थोडंसं त्याला मळून घेतलं आणि ह्याच्यात ना मी टाकलेला आहे ओवा. ओवा टाकल्यानंतर ना मुलांना खूप छान टेस्ट लागते आणि खूप आवडीनं खातात. तर इथं थोडंसं गोळा तळून घेतलेला आहे. आता आपण जेवढा गोळा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण इथं घेणार आहे बटाट्याचं सारण, म्हणजे तो पण गोळा करून घ्यायचा. आणि कमी भरल्यानंतर ना मुलाला अजिबात आवडत नाही. मुलांना असं चांगलं आतमध्ये टम्म असं बटाटं असलं ना की मग मुलं एकदम आवडीनं खातात. तर मुलांची शाळा चालू झालेली आहे, तर मुलांसाठी एकदा नक्की ट्राय करून द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलं बी खूप आवडीनं खातात बरं का. आणि इथं असं चांगलं असं दाबून आपण जे शिल्लक राहिलेलं आहे ते पीठ काढून टाकायचं आणि चांगलं बंद करून घ्यायचं, जेणेकरून तो बटाटा आहे ना तो बाहेर येत नाही. तर थोडंसं पीठ लावलं आणि हलक्या हाताने इथं आपण लाटून घ्यायचे आहे. तर जास्त भार दिल्यानंतर ना की बटाट्याचं सारण बाहेर येतं. तर असं पीठ लावत लावत हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला बटाटा आहे तो बाहेर येणार नाही. तर चला इथं माझं लाटून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. मी जास्त ना जाड आहे ना जास्त पातळ आहे आणि कुठेही बटाटा जास्त असं बाहेर आलेलं नाही. आणि असं बटाटा जर नाही ना बाहेर आलं तर आपला पराठा एकदम टम्म असा फुगतो आणि मुलांना खायला पण खूप छान लागतं. तर चला याला 1-2-3 मिनटं चांगलं भाजून घेऊया. तर तुम्ही तुमच्या आकारानुसार तुम्ही करू शकता, छोटा मोठा. आणि तुम्ही पाहू शकता 1-2 मिनटानंतर आपला किती छान पराठा फुगायला सुरुवात झाली आहे. आणि जर ह्याच्यातून बटाटा जर बाहेर आला असताना तर अजिबात आपला पराठा फुगत नाही. त्यामुळे ना पीठ मळताना थोडंसं तेल वतायचं आणि बटाटे उकडायला टाकताना जास्त पाणी टाकायचं नाही आणि उकळल्यानंतर त्याच पाण्यात ठेवायचे नाहीत. सोलून लगेच साईडला ठेवलं ना की मग आपली बटाटे जास्त पाणी शोषून घेत नाहीत. त्यामुळे आपला पराठा पण एकदम छान होता आणि मुलांना खायला पण खूप मजा येते. तर चला तुम्ही पाहू शकता किती छान असा फुगलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की असा टम्म पराठा करायचा आहे तर त्यासाठी पीठ मळताना गव्हाचे पीठ, बेसन आणि चवीपुरतं मीठ आणि त्याच्यात टाकायचं 2 चम्मच तेल, जेणेकरून आपला पराठा अजिबात फुटत नाही. आणि बेसन पिठामुळे काय होतं की आपला पराठा खरपूस होतो आणि त्याला कलर पण छान येतो. तर चला बोलत बोलत इथं मी चांगला खरपूस कलर येईपर्यंत चांगला भाजून घेतलेला आहे. आणि मुलांना आपण डब्यात देण्यासाठी ना ह्याच्यावरती थोडंसं बटाटं आणि त्याच्यावरती टॅमॅटो केचप टाकू शकतो. तर इथं दुसराही पराठा माझा तयार झालेला आहे आणि त्याच्यावर टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं टाकलेलं आहे बटर. तर तुम्ही पाहू शकता गरम असल्यामुळं आपलं बटर वितळायला सुरू झालेलं आहे. आणि दही, तर दह्याबरोबर कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं. तर मुलं हे टमॅटो केचप बरोबर ना खूप आवडीनं खातात. तर इथं खूपच गरम आहे बरं का. मीच म्हटलं तुम्हाला तोडून द्यावं आतून, तर खूप गरम होता. आणि तुम्ही पाहू शकता किती छान झालेला आहे आणि कलरही किती खूप चांगला आलेला आहे. तर असा एक छोटासा तुकडा तोडून घेऊया आणि दह्यावरती मस्तपैकी मज्जा घेत खाऊया. तर चला, माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.